जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत कथा यज्ञ कथा ज्ञान यज्ञाचा हा 5वा दिवस आहे। बघता बघता आपला अर्धी कथा म्हणजे अर्धा यज्ञ पूर्ण झालेला आहे आणि आता आपण आजचं 5वं पुष्प भगवंताला अर्पण करणार आहोत। आम्ही भाग्यवान आहोत। भगवान भगवान सारख्या आदरणीय समर्थ भक्त ते अनंतभाऊ जोशी आपण सगळं बघितलं असेल, त्यांच्या ओघवत्या वाणीतून आपण हे भागवत कथा श्रवण करीत आहोत। अनेक लोक आहेत, हजारो मध्ये लोकांची संख्या असेल भागवत करणाऱ्यांची। मी तुलना करत नाही, कंपॅरिझन करत नाहीये, पण ज्यांच्या ह्याच्यात ते मुरलेले आहेत, ज्ञान घेतल्यानंतर ज्ञानाचं विज्ञान किंवा ज्ञानामध्ये मुरल्यानंतर ही अवस्था आहे ना, ती कोणाची अवस्था आहे। गेल्या 33 वर्षापासून उलट जास्तच 88 पासून कोणची आमची ओळख आहे। गोवान करता आम्ही सर्वात पहिले 88 मध्ये प्रयत्न केला होता। त्यावेळेला फोन नव्हते, मोबाईल्स नव्हते आणि 88 चं पहिलं संमेलन इथे झालं आणि त्यावेळेला आनंदबुवा जोशी जे कीर्तनकार आहे आम्हाला कळलं होतं, चांगले कीर्तनकार आहे, तरुण कीर्तनकार आहे। त्यांच्याकरता आम्ही जवळ 8 ते 10 लोकांना मुंबईला फोन केले। तेव्हा मी आनंद जोशीच आहे, परंतु आनंदबुवा मी नाही, अशा जवळ 10-12 लोकांनी सांगितलं आणि शेवटी कोण ट्रेस होऊ शकले नाही। त्यानंतर पुन्हा ते 96 साली इथे आलं, त्यांचा कार्यक्रम इथे झाला। त्यानंतर 2014 साली श्रावण मास कीर्तन सत्राचं आपण 25वं वर्ष घेतलं होतं, त्यामुळे गोवांचं सुंदर कीर्तन इथे झालं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहोत। ज्ञानेश्वर सप्तशताब्दी समाधी सोहळा 1996 साली आयोजित होता, मोठा आयोजित होता, 15 दिवसाचा कार्यक्रम होता। त्याच्यामध्ये गोवा इथे आले होते, गोवांचा इथे फोटो आहे। गोडबोले शास्त्रींचं प्रवचन चालू होतं आणि मोठी गोष्ट म्हणजे असं, महाराष्ट्रातले थोर संत डॉक्टर श्रीकृष्ण शास्त्री देशमुख काका हे गोवांबरोबर तिथे बसलेले, इथे श्रोत्यांमध्ये होते। हा त्यांच्यामुळे गोवांच्यामुळेच इथे आलेले होते। असो, या मंदिराला, या मठाला आपल्या सर्वांना माहिती आहे, भगवंताचं रामरायाचं इथे अधिष्ठान आहे। समर्थांची शिष्य परंपरा समर्थांची समर्थ रामदास स्वामी, कल्याण स्वामी, दत्तात्रय स्वामी, राघव स्वामी, यशवंत स्वामी, लक्ष्मण स्वामी, त्यानंतर मनोहर महाराज म्हणजे आबा महाराज, पुन्हा यशवंत, लक्ष्मण आणि वासुदेव अशी थोर परंपरा आहे। त्या थोर परंपरेला मी वंदन करतो। त्या सर्वांचा या मंदिराला, मठाला अधिष्ठान तर आहेतच, पण आता गंमत अशी आहे की भागवताच्या रूपानं भगवान गोपाळकृष्णाचं सुद्धा या मठाला अधिष्ठान मिळत आहे। आम्ही दोन ठिकाणी दोन त्याला म्हणतात ना, 2 नावांवर म्हणायला हरकत नाही किंवा 2 ठिकाणाच्या आम्हाला म्हणजे मातृपितृ प्रेम असं म्हणायला हरकत नाही, याचा आम्हाला अनुभव येतोय। आणि भागवत म्हणजे नुसतं महाग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण प्रत्यक्ष नाथांचा अनुभव आहे। हा प्रत्यक्ष वाङ्मयी स्वरूपच गोपाळकृष्णाचं ते आहे आणि त्यामुळे आरती करू तुझं जय जय, आरती श्री भागवता, आरती करू तुझं भगवंता, असं गोपाळकृष्णाचं इथे म्हणजे गोपाळकृष्णाचं स्वरूप इथे आहे भागवत म्हणजे। आणि गंमत अशी की आज गोपाळकृष्णाचं जे स्वरूप आपण पाहणार आहोत, आज त्यांचा जन्म होणार आहे। भगवान रामरायाचा लग्न पण आहे, विवाह सोहळा पण आज आहे, तो पण आपल्याकडे आनंदाने साजरा करूया। एक गंमत अशी आहे की आज भगवान गोपाळकृष्ण हे वासुदेव होणार आहे, आज वासुदेव त्यांचं रूप होणार आहे। आणि गंमत अशी आहे, वासुदेव म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे या मठाचा। मोरोपंतांची जे कार्य आहे मला वाटतं 24 नावामध्ये संध्याचे 24 नाव आहेत, केशवायन, नारायण, माधवायन, 24 नावामध्ये वासुदेव नाव 14वे, आपण मोजा 14वा नंबर आहे। 24 नावामध्ये वासुदेव नाव हे 14वे आणि कसं आहे ते 14वे जिव्हेला म्हणून रसना तू वासुदेवच वदावे। ओम नमो भगवते वासुदेवा या महामंत्राच्या अधिष्ठानाखाली हा कार्यक्रम चाललेला आहे। अधिक वेळ मी घेत नाही, आपण सर्व लोक आनंदात आहोत। आपल्या मातृपितृ चरणांचे आपण स्मरण करूया, आपल्या सद्गुरु देवांचं आपण स्मरण करूया आणि कार्यक्रमाला प्रारंभ करूया माल्यार्पणाद्वारे। आजच्या माल्यार्पणाकरता मी आमचे कार्यकर्ते श्री मनोज अग्निहोत्री यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि भगवंताच्या वाङ्मयी स्वरूपावर आणि त्यांच्या मूर्तीवरती गोपाळकृष्णांवरती माल्यार्पणाद्वारे स्वागत करावं, वंदन करावं।
जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री आनंद कस्तुरेजी इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय समर्थ भक्त भागवताचार्य श्री आनंद बुवा जोशी यांचं माल्यार्पणाद्वारे स्वागत करावं, वंदन करावं. श्री विनोदजी खानवलकर इथे आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी यावं. आणि हरिभक्त पारायण श्री ओंकार बुवा गद्रे यांचं स्वागत करावं. या कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आपलं सगळं सोडून बुवांचं सारखं त्यांच्यावर अतिशय निरतिशय प्रेम आहे आणि गेल्या 10 वर्षापासून अधिक काळापासून ते बुवांच्या सहवासात आहे. भवितव्याचे भविष्याचे आनंदभाव जोशी आपल्या समोरच बसलेले आहेत. आता नुकतेच आमच्या इथे वैकुंठ आश्रमचे श्री मनोहर काकवानी इथे आलेले आहेत. बाबा ये आपचं निवेदन आहे. तिथे पण मोठा सत्संग असतो, भागवत चलती है. आपचं निवेदन है कि कृपया हमारा श्री अंबादास बोधे जी सर और माल्यार्पण द्वारा स्वागत करें. जो वैकुंठ आश्रम के आप अध्यक्ष हैं, जय जय रघुवीर के समर्थ. दूसरा माल्यार्पण जितेंद्र जी धर्माधिकारी जी के ऊपर करें. जय जय रघुवीर के समर्थ. कार्यक्रम आपण आता आरतीने सुरुवात करत आहोत. रोजच्या प्रमाणे सर्व लोकांनी आरती करता यावं. सुरुवात वाटल्याचं पण ह्यांनी करूया. आपले यजमान श्री मोहन गोगले, सौ लता गोडबोले आणि श्रीमती शोभाताई जोशी यांनी सुरुवात करावी आणि सर्व लोकांनी बाकी यावं.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदे वसत्वं वायुभागे सर्वविद्याप्रदाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे कुजनकात्मजा पुरतो माधुर्यस्य वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जय जय श्री समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परमदयागर भगवान श्री रामचंद्र महाराज, महापुरुष श्री हनुमान महाराज, भगवान गोपाल कृष्ण महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी महाराज, कल्याण स्वामी महाराज, दत्तात्रेय स्वामी महाराज, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य स्वामी महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज, श्रीमद सद्गुरु श्री श्रीधर स्वामी महाराज यांच्या परम कृपा छत्राखाली भगवान गोपाल कृष्णाची परम पावनी कथा श्रवणाकरता आलेल्या सकल महानुभावांच्या अंतःकरणातल्या आत्मारामाला, माता भगिनींच्या अंतःकरणातल्या आत्मारामाला श्रद्धेनं वंदन करतो। ज्यांनी आपलं आयुष्य वेदेसेवे करता घालवलेलं आहे अशा सर्व वेदोनारायणांना नमस्कार करतो। साथीदार भाविक श्रोते माता भगिनी यांच्या अंतःकरणातील आत्मारामाला वंदन करतो आणि कथेला सुरुवात करतो। विश्वामित्रांच्या आश्रमात राम लक्ष्मण आले आणि विश्वामित्रांचा यज्ञ सिद्ध केला म्हणून ती सिद्धभूमी झाली आणि राम आणि लक्ष्मण असे विश्वामित्रांच्या सद्गुरूंच्या सेवेत असताना एक दिवस जनकाकडून पत्र आलं, विश्वामित्रांच्या पायावर ठेवलं आणि विश्वामित्र म्हणाले, रामा काय म्हणतायत जनकराजे बघा तरी। सद्गुरूंची आज्ञा घेतल्यानंतर रामाने ते पत्र उघडलं आणि वाचलं आणि सांगितलं, महाराज जनक राजाने आपल्या मुलीचं स्वयंवर आयोजित करायचा मानस व्यक्त केलेला आहे आणि त्यासाठी त्या स्वयंवराला उपस्थित राहून आशीर्वाद देण्यासाठी जनकाने आपल्याला पाचारण केलेलं आहे। विश्वामित्र म्हणाले, मग आपल्याला जायलाच हवं, पण मी एकटा कसा जाणार, माझ्या बरोबर तुम्ही दोघे आहात। आणि राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जनकपुरीकडे निघाले
सद्गुरूंनी ज्याचा एकदा हात हातात घेतलेला आहे ना ते कधीच सोडत कधीच सोडत. म्हणून भलत्या कुणाच्या हातात हात देण्यापेक्षा सद्गुरूंच्या संतांच्या जवळ आपला हात द्यावा. तेच माझे कर हित करीती सकळ जेणे हात गोपाळ कृपा करी. तुकाराम महाराज जनकपुरीत आले. विश्वामित्रांच्या उजव्या हाताला राम उभे होते आणि डाव्या हाताला लक्ष्मण उभे. सूर्य चंद्राची जोडी जनकाने बघितली आणि विश्वामित्रांना प्रश्न केला, मुनिवर्य हे दोन पुत्र कोणाचे आहेत? असे कोणते माय बाप आहेत की या भाग्यवान पुत्रांना ज्यांनी आपल्या पोटी जन्मलं? रामांकडे बघितलं आणि सांगितलं, जनका हा उजव्या बाजूला जो आहे ना तो राम आहे आणि डाव्या बाजूला आहे ना तो लक्ष्मण आहे. ही जनकाची आपत्ती आहे आणि दोन घरी आहेत. आणि तुझं पत्र वाचलं आणि माझ्याबरोबर हे होते दशरथाचे दोन हात. माझ्या बरोबर हे होते म्हणून यांनाही मी घेऊन आलो. जनकाला आनंद झाला. सगळ्यांचं स्वागत केलं. स्वयंवर मंडपामध्ये राम आले. मोठा मंडप सजवलेला होता. आपली दृष्टी पोचणार नाही एवढा भव्य मंडप होता. हंड्या झुमर लावलेली होती. गुड्या पताका लावलेल्या होत्या. अब्दागिरी लावलेल्या होत्या. जनकाने मोठा स्थान करायचं ठरवलं आणि त्याला काही कमी नव्हतं. राम विश्वामित्रांच्या उजव्या बाजूला बसले. लक्ष्मण डाव्या बाजूला बसलाय. आणि त्या सभेमध्ये जे कोणी उपस्थित होते ना त्यांची सगळ्यांची दृष्टी एक समयावच्छेदे करून रामावरती पडली. आणि राम त्याला प्रत्येकाला कसे दिसले हो? देव कसा दिसतो? जशी आपली दृष्टी असेल ना तसा दिसतो. म्हणून आपली दृष्टी स्वच्छ करूनच देवाकडे बघावं. आम्ही गेल्याबरोबर डोळेच मिटून घेतो का? त्याची नजर आपल्याला नजर लागू नये. पण देवाची नजर लागली ना तर कोणाची नजर लागली तरी काही बिघडत. राम कसे दिसले? आमच्या अमृतरायाने एक सुंदर श्लोकात वर्णन. सीतेला स्मरसा धनुष्य हरसा राजा दिसे वीरसा मूढाला नरसा जनांगवरसा भक्ता समाहेरसा देवा ईश्वरसा रिपू गरलसा ज्ञात्याशी चित्सारसा ऐसा सर्व रसा सिसार परिसा जो सूर्य रसारसा राजा भगवान की जय. याला म्हणतात काव्य. नाही का एकाने कविता दिली, मला सांगितलं ही माझी कविता आहे. म्हटलं चांगलं आहे. आता दुर्बोधता हा नवकाव्याचा आत्मा असतो हे जरी लक्षात घेतलं तरी काहीतरी त्या कवितेत हवं ना. तरी काय कविता केली? मी ताक पितो, मी ताक पितो. आजचे ताक ते परवाचे दूध, परवाचे दूध ते कालचे दही, कालचे दही ते आजचे ताक. मी ताक पितो, मी ताक. काय कविता आहे? पण अमृतरायांनी कसा प्रास साधलाय बघा. सीतेला स्मरसा. सीतेने मनात जसा ठरवलेला होता ना तसाच तिच्या समोर धनुष्य हरसा. हे शिवधनुष्य होत. ते म्हणाले आता आपली पुण्यतिथी जवळ आली. थोड्या वेळात राजा दिसे वीरसा. राजे बसलेले होते आणि ते म्हणाले राजपुत्र असावा तर असा असा. मूढाला नरसा. आमच्यासारखे काही महामूर्खही तिथे बसलेले. ते म्हणाले काय आमच्यासारखंच.
जनांवर असा काही भाविक जन बसले होते, त्यांना असं वाटलं हा प्रत्यक्ष परमेश्वरच आहे, हा प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. भक्तास माहेर असा, भक्तांना आपलं माहेर भेटल्याचा आनंद झाला. देवा ईश्वर असा, देवांना ईश्वर वाट दिसला. देवा ईश्वर असा, रिपू गरल असा. रावण सुद्धा तिथे होता, त्याला ते गरल वाटलं, विष वाटलं. ज्ञात्याशी चित्सार असा, ज्ञानी लोक त्यांना आपल्या अंतःकरणातला जो आत्माराम आहे ना, तो आत्माराम या सगुण रामाच्या रूपानं निर्गुण रामाचं दर्शन घडवत होता. जे सगुण निर्गुणाचं ऐक्य झालेलं, ऐसा सर्व रसासी सार परिसा जो सूर्य रसा. श्लोक सुद्धा नीट म्हणायला यायला लागतो, आणि याच्यात किती सा आहे. हे जर व्यवस्थित असेल ना तरच नीट म्हणता येतो, नाही तर कवळी कधी खाली येईल सांगता येत. असे राम दिसले. जनकाने सांगितलं माझ्या मुलीने पण केलंय, या शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्यालाच माझी जानकी द्यायची, इतरांना नाही. पूर्वीच्या मुली फार हुशार होत्या, त्या आजमावायच्या याच्या हातात ताकद किती आहे पहिल्यांदा. का लग्न झाल्यानंतर हा नोकरीला पाठवेल आपल्याला. जनकाने पण जाहीर केला, शतानंद होते बाजूला. अहल्या आणि गौतमांचे पुत्र ते जनकाचे राजपुरोहित. पण जाहीर केल्यानंतर आता कोण, प्रत्येक जण गेला तिथे, पण कुणालाही ते उचले ना, ते उचले ना. ते इतकं जड झालं होतं, जाड झालं होतं, नाही जड केलं होतं कुणी, भगवान शिवाने. ते म्हणाले दुसऱ्याचा स्पर्श मला होताच कामा नये, माझं जे उपास्य दैवत आहे ना त्यानेच मला हात घातला पाहिजे. लक्ष्मण चळवळ करायला लागला तेव्हा विश्वामित्र म्हणाले तू जरा गप्प बस थोडा वेळ, तुझं पण होणार आहे, काळजी करू नको. तो शेषाचा अवतार होता, तू चळवळ केल्याशिवाय आहे का. आणि राम उठले. रामाने सगळ्या प्रजाजनांना नमस्कार केला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. त्या रामांचा पराक्रम बघायला स्वर्गस्थ ऋषीमुनी देव देवता आलेले होते. त्या सगळ्यांना नमस्कार केला, त्या शिवधनुष्याला नमस्कार केला. आणि रामाने ते धनुष्य जे उचललं ना, डाव्या हाताने उचललं, आणि उचलता क्षणी त्याच्यातून जो कडकड 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 आवाज यायला लागला. जनक म्हणतो माझ्या मनासारखं झालं. जनकच म्हणेल यात काय आश्चर्य आहे, जानकी पण म्हणाली माझ्या मनासारखं झालं. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीते, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. म्हणा स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने धनुष्य उचलले प्रभू शंकराचे, श्रीरामाने धनुष्य उचलले समोर दुईचे
डोळ्या देखत आपल्या मुलीचं इतकं कल्याण व्हावं असं प्रत्येक आई बाबाला वाटत असतं आणि त्या दृष्टीनेच तो प्रयत्नशील असतो. जानकीने वरमाला घेतली, ती रामांच्या समोर आली. आता राम उंच आणि त्या मानाने कमी. तिने वरमाला धरली समोर आणि काय भगवान विनयशील हो, ते असं नाही म्हणाले माझ्या गळ्यात माळ घालायला तू उंच हो. तो हल्ली प्रकार चालतो सगळा. भगवान वाकले. भगवान कोणासमोर नम्र होतो? कोणासमोर नम्र होतो? भगवान हा भक्तांसमोर नम्र होतो. वाकले भगवान. जानकीची वरमाला स्वीकारली आणि भगवंताने आपल्या हातातली वरमाला जानकीच्या गळ्यात. विश्वामित्रांना परमानंद झाला. राम म्हणाला थांबा जरा, अजून पूर्ण नाही झालं. माझं लग्न मला एकट्याला व्हावं असं वाटत नाही. माझ्या बरोबर 3 भाऊ आहेत आणि माझे आई वडील आलेले नाहीयेत अजून. त्यांना बोलवा. अयोध्येत वार्ता कळली रामांचा विवाह साजरा होणार आहे. जनक पत्र लिहून पाठवलं त्याने दशरथाला आणि 3 राण्यांना आनंद झाला. नवे नवे अयोध्येचे सगळे प्रजाजन म्हणाले आम्ही पण येणार आमच्या रामाचं. आणि ते निघाले हो. मजल कर आले आणि तो स्वयंवर मंडप बघितला. ते वराड साधन होतं. ते वराड साधन होतं. इतकी माणसं जनकाला आनंद झाला. माझी मुलगी योग्य घरात पडली. आणि रामांच्या विवाहाबरोबर लक्ष्मणाचा विवाह झाला. त्याच्या पत्नीचं नाव उर्मिला असं. आणि भरत शत्रुघ्न होते. जनकाचा भाऊ होता. त्याच्या 2 मुली होत्या, श्रुती आणि कीर्ती. त्यांच्या बरोबर भरत शत्रुघ्नाचा विवाह झाला. 16 दिवस विवाह चालला होता म्हणून त्याला 16 असं म्हणतात. पूर्वीच्या काली लग्नाचे 16 दिवस चालायचे. मंगलाष्टक म्हणायचे. म्हणा मला सांगत म्हणलं लोकांनी आनंद केला. लोकांनी आनंद केला. एवढा मंगल सोहळा आपल्याला बघायला मिळते. कोण आनंदित होणार नाही? कौशल्येला आनंद झाला, सुमित्रेला आनंद झाला, कैकेयीलाही आनंद झाला. का? आज माझ्या रामाचं लग्न झालं आणि माझ्या रामाबरोबर माझ्या भरताचंही. त्या 4 सुनांनी
आपल्या सासू सासऱ्यांच्या पायावरती मस्तक ठेवले, आशीर्वाद घेतले, ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. आणि दशरथ राजा म्हणतो विश्वामित्रांना, मुनिवर्य, हे मंगल कार्य तुमच्यामुळे सिद्ध झालं. विश्वामित्र म्हणाले, दशरथा, अरे तो मंगलच आहे मूळचा. मंगलाचे जे मंगल, राम कौशल्येचा बाळ, राम कैवल्याचा दानी, रामदासा. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, सर्वत्र मंगलम. विवाह झाला, 16 दिवस राहिले. तो 16 होता, मी आपल्याला मगाशी सांगितलं. आईच्या सारखा नाही, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसू. मी एका आमच्या नात्यातल्या लग्नाला गेलो, खुर्चीवरच बसलो. तर आमच्यातलीच एक भगिनी हातात काहीतरी घेऊन इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून सारख्या फेऱ्या मारत होती. मी म्हटले, एका जागेवर बस ना, हे काय करतेस फेऱ्या मारून? ती म्हणाली, नाही रे बाबा, मी वातावरण निर्मिती करते. विवाह झाला आणि दशरथ राजे म्हणाले, जनका, आता आम्हाला आज्ञा द्यावी. जनक म्हटला, मी कशी आपल्याला आज्ञा देणार? मी आपल्या आज्ञेत राहणार, मी आपल्या आज्ञेत राहणार. आणि निघाली मंडळी सगळी परत अयोध्येला आली. ती म्हणाली, एका दिवसात कशी आली? आज रामकथा संपून पुढे कृष्ण कथेत जायचंय म्हणून आली. आनंदी आनंद चाललाय सगळे. प्रत्येक जण रोज रामाचं, जानकीचं, लक्ष्मणाचं, उर्मिलेचं, भरताच्या दोन्ही पत्न्यांचं, भरत आणि शत्रुघ्नाचं रोज सकाळी उठून दर्शन घेत. आणि किती बघावं किती नाही असंच त्याला व्हायचं. दशरथाला आनंद झाला. आणि दशरथ एकदा वसिष्ठांना म्हणाला, मुनिवर्य, गुरुवर्य, राम आता मोठा झालाय, राजसिंहासनावर बसायच्या योग्यतेचा झालेला आहे. तेव्हा माझी इच्छा अशी आहे, रामाला राज्याभिषेक व्हावा. वसिष्ठ म्हणाले, कल्पना चांगली, मग मुहूर्त काढा लवकर. आणि रामाला राज्याभिषेक होणार ही बातमी फक्त अयोध्येच्या राजवाड्यातच राहिली नाही, सगळीकडे गेली. अयोध्येचे प्रजाजन तर इतके प्रफुल्लित झाले की आमचा राम राजा होणार. कौशल्येला आनंद झाल्याशिवाय राहिला असेल, सुमित्रेला आनंद झाल्याशिवाय राहिला असेल. इतकंच काय, कैकेयी सुद्धा म्हणाली, माझा राम राजसिंहासनावरती बसण्याचं भाग्य मला लागतंय, याच्यापेक्षा काय वेगळं भाग्य. राम सिंहासनावरती अभिषिक्त झाले, वेदमंत्राने त्यांच्यावरती प्रोक्षण करून रामाना यथेच्छ यश आयुर आरोग्य चिंतन. आणि एक दिवस श्रोते हो, कुठेतरी गालबोट लागायला लागतं जीवनात. दशरथ माझे आपल्या महालात बसलेले असतात. कैकेयी तिथे आली आणि ती राजाला म्हणाली, दशरथ राजे म्हणाले, काय म्हणते तू, काय तुझी इच्छा आहे? नाही, माझी सगळी इच्छा पूर्ण झाली, राम सिंहासनावरती बसले ना, बस आता मला काही नाही. आता माझा भरत त्याचा पायी खून म्हणून राहील, याच्यापेक्षा त्याचं तरी भाग्य काय वेगळं. दशरथाला बरं वाटलं, आनंद झाला तिच्या मुखून हे ऐकल्यानंतर. ती आपल्या महालात निघून गेल्यानंतर तिची दासी होती मंथरा नावाची. ती कैकेयी जवळ आली आणि म्हणाली, कसल्या आनंदात आहेस तू? ती म्हणाली, अगं तुला माहितीये ना, आज राम सिंहासनावर बसले.
त्याच्यापेक्षा आनंद कोणता असतो? ती म्हणाली मला माहितीये पण तुला काही कळलं नाही याचं मला वाईट वाटतं. काय कळलं नाही मला? अगं आज राम सिंहासनावर बसला म्हणजे तुझ्या मुलाला नाही ना मिळालं सिंहासन. ती म्हणाली त्यात काय झालं? रामाला मिळालं काय, भरताला मिळालं काय, मला सांगता. तोपर्यंत तिची बुद्धी फिरलेली नव्हती बरं. पण त्या मंथरेनं काय केलं? मागून तिचे खांदे दोन्ही गदा 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 हलवले आणि अध्यात्म रामायणकार म्हणतात खांदे हलवले म्हणजे त्याच्या डोक्यातली जी सद्बुद्धी होती ना ती काढून टाकली आणि आपली सद्बुद्धी तिच्या डोक्यात भरली, दुर्बुद्धी तिच्या डोक्यात भरली. तुला कळलं नाही अजून? आता उद्या राम सिंहासनावर बसल्यानंतर परत आला आणि तुला त्याच्याकडे याचना करायला लागेल. तुला माहितीये का राजाने तुला 2 वर दिलेले होते, तू युद्धात त्यांना मदत केलीस तेव्हा. ती म्हणाली आठवले ना, मग ते वर मागून घ्यायचे आत्ताच वेळ आहे, पुन्हा येणार नाही, बार बार नाही यावे. ती उठली, बरं झालं मला सांगितलंस तू. ती माहेरची दासी होती म्हणून शहाण्या पुरुषांनी माहेरच्या लोकांकडून जपून राहावं असं आमचे गुरुजी म्हणायचे. केव्हा काय विष पेरतील सांगता येईल. दशरथराजे बसलेले होते, जवळ गेली, काय करताय तुम्ही, काय चाललंय? नाही आनंदात आहे, राम राज्यावर बसला, तर मला कशाची चिंता? प्रजाजनाला चिंता नाही, कोणालाच चिंता नाही. मला चिंता आहे ना पण राम राज्यावर बसण्याची, तुला काय चिंता आहे? काल तर म्हणतो तीच चांगलं झालं म्हणून, आज लगेच तुझी बुद्धी फिरली. मला तुम्ही 2 वर दिलेले होते, आत्ता मागून घेते. दशरथ म्हणाला पुढे दिले नाही, आत्ताच पाहिजे. काय पाहिजे? एका वरानं राम 14 वर्ष वनवासात जायला हवा आणि दुसऱ्या वरानं भरताला राज्य सिंहासन मिळालं. दशरथ हल्ला, रडायला लागला, कंप सुटला. शब्दाने तोंडातून शब्द येणार, घामाघूम झाला. काय बोलतेस तुले? हो म्हणा तरच जाते. नाहीला झालं, दशरथ झाला हो म्हणायला. कौशल्येला हे कळलं, सुमित्रेला हे कळलं. कौशल्या काहीच बोलली नाही, सुमित्रा काहीच बोलली नाही. आणि राम वनवासात जाणार हे रामाला ज्या वेळेला कळवलं गेलं तेव्हा राम आणि सीता तपस्व्याचा वेश घेऊन जनकाला वंदन करायला. कैकेयी तिथेच उभी होती. दशरथाला वंदन करण्यापूर्वी रामाने आणि कैकेयीला वंदन. काय रामचरित्र आहे. दशरथाला वंदन केलं, तात मला कळलंय आणि तुमचा दिलेला शब्द मी पाळून पूर्ण करीन असं मी आपल्याला आश्वासन देतो. एक रात्र तापसेच्या वेशात राहिले. लक्ष्मणाला कळला, तो म्हणाला मी पण दादांबरोबर जाणार, मी पण दादांबरोबर जाणार, मी नाही राहणार इथे. कारण जिथे राम तिथे लक्ष्मण आणि जिथे लक्ष्मण तिथे राम. वनवासाची तयारी सुरू झाली. सुमंताला बोलवलं, रथ सिद्ध कर आणि रामाना गंगेच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवून. सगळे अयोध्याजन राम जाऊ नयेत म्हणून प्रयत्नशील आहे, पण राम म्हणाले नाही, वडिलांचा शब्द मला खरा केला. मी निघालो, मी पुत्र आहे, माझं कर्तव्य आहे. इतका राम शब्द कोणी दिला होता? दशरथाने. राम असं नाही म्हणाले बाबा बघून घेतले त्यांचं काय ते, त्यांना कळत नाही कुणाला काय शब्द द्यावा ते. मी पालन केलंच पाहिजे बाबा. सुमंताने रथ सिद्ध केला,
अयोध्येचे जन त्या रथाच्या पुढे आडवे पडले आणि सुमंताला सांगितलं, सुमंत आता एकच कर, आमच्या या शरीरावर रथ. इतके रामावर लोक प्रेम करतात, इतके रामावर लोक प्रेम. आणि गंगेच्या किनाऱ्यापर्यंत रामांचा रथ आला, सुमंताने आणला. राम उतरले, जानकी उतरली, लक्ष्मण उतरला. तापस्याचे वेश धारण केलेले होते म्हणून संग्रह कशाचाच नव्हता, आणि तपस्यानं संग्रह कशाचाच करायचा नसतो. उतरले रथातून खाली आणि सुमंताला सांगितलं, ते प्रजाजन बरोबर आले होते, त्यांना सांगितलं तुम्ही अयोध्येत जा. सुमंताला सांगितलं, माझ्या ताताला जाऊन सांग, आयाला जाऊन सांग की राम गंगेच्या किनारी सुखरूप पोहोचले. सुमंत परत गेले. दशरथाने विचारलं, सुमंता तू परत आलास रामाला सोडून? हो आलो. मग मला एक सांग, राम तुला काय बोलले, काय निरोप दिलाय कधी? सुमंताच्या डोळ्यात अश्रू गेले. सुमंत म्हणतात, काय निरोप दिला सांगू? बोलत बोलत ते गही वरले, नयनी त्यांच्या अश्रू आले. गंगा तीरी सौमित्रासह उभे जानकी राम, बोलले इतुके मजश्री. शेवटी करिता नम्र प्रणाम, बोलले इतुके मजश्री राम, बोलले इतुके मजश्री राम. बोलत बोलत ते गहिवरे, नयनी त्यांच्या अश्रू जमले. गंगा तीरी सौमित्रास उभे जानकी राम, बोलले इतुके मजश्री राम. सुमंत घायाळ झाला. मला एकच निरोप दिलाय, माझ्या तातानं ते वृद्ध झाले, त्यांना हे दुःख सहन होणार नाही, सांभाळ, आयाला सांभाळ. आणि गंगेच्या तीरावरती आले. तो गंगा पार करायची होती, कशी पार करणार? तिला उदाहरणच यायला लागलं. तिला उदाहरण यायला लागल्या म्हटल्यानंतर रामाने बघितलं, तो गुहक नावाचा एक नावाडी नौका, आपली नौका गंगेच्या तीरावरती बांधून बसलेला होता. रामाने त्यांच्याकडे दृष्टी टाकली आणि तो धावत धावत आला आणि रामांचे चरण धरले. काय करू? आम्हाला पलीकडे सोड, आम्हाला पलीकडे सोड. बर सोडतो, बसा नौकेत, पण एक अट आहे माझी, एक अट आहे, या दोघांना आधी बसू दे. तुम्ही माझ्या खांद्यावर बसायचं, मी तुम्हाला नौकेत बसवणार. राम म्हणाले, असं कसं? माझ्या पायात ताकद नाही, मी जाऊ शकतो, बसू शकतो? नाही नाही, मला तुमचे पाय धुतल्याशिवाय, तुमचा पाय मी गंगेतून धुतल्याशिवाय तुम्हाला नौकेला पाय लावून देणार. म्हणाले, असं का? तुमच्या पायाची करामत मला माहिती. येही चरण से अहल्या उद्धारी, गौतम की पटरानी, चरण रज महिमा मय जाने. तुमच्या पायाच्या स्पर्शाने एका शिळेची स्त्री झाली, घरी एक आहे, आणि आता दुसरी जर आली तर ठेवू कुठे तिला? एकीला सांभाळता मारामार झाले. रामाने त्याचा हट्ट, देव गोड देव पुरवी तुकयाचे गोड, देव चांगला चांगला
तुका लागला चरणास. भगवान आपले सगळे हट्ट पुरवतो, म्हणून आपण त्याच्याकडे बालक रूपानं गेलं पाहिजे. म्हणून आचार्य कृष्णाष्टकात म्हणतात, कृष्णाकडे कसे जाल, नमामि नंद बालक. बालक भावानं जा भगवंताकडे, सगळे हट्ट पुरव, सगळे पोळतो. रामानं बसवलं, पाय उठले, नौका सुरू झाली, पहिलं तीराला पोचवलं. राम विचारतात, तू एवढे आमच्यावर उपकार केलेस, तुला काय द्यायचं, तुला काय द्यायचं काय आम्ही, काय तो गुहक सुद्धा किती बुद्धिमान बघ. तो म्हणाला, एका नावाड्यानं दुसऱ्या नावाड्याकडून काय घ्यायचं, काय घ्यायचं. आम्ही असतो तर लगेच तिकीट फाडून दिलं असतं, एवढे द्या म्हणून. नको मला, माझ्यावर आपली कृपादृष्टी असू द्या, एवढंच करा. केवटाने सांगितलं, माझ्यावर आपली कृपादृष्टी असू द्या. राम पलीकडे गेले, भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला. सीतेने गंगेची प्रार्थना केली, आता काही माझ्याजवळ नाहीये तुला अर्पण करायला, पण माझे पती ज्या वेळेला पराक्रम करून येतील ना, त्यावेळेला मी पुन्हा इथे येईन आणि साडी चोळी देऊन तुझी ओटी भरेन. गंगेने पाठबळ दिलं, भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. एक रात्र भारद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर राहिले. ते म्हणाले, अहो आज या ना देवा. नाही, मी तापसी आहे आणि तापस्याने कोणाच्याही आश्रमात जाऊन राहायचं नसतं, स्वतः आपली पर्णकुटी करून तिथे राहायचं असतं आणि वनवास याचा असा नियम आहे. रामांचं कौतुक केलं त्याने. आता आम्हाला पुढे जायचं आहे, कुठे जाऊ, चित्रकूट पर्वताचा मार्ग दाखव. आणि चित्रकूट पर्वतावरती राम, लक्ष्मण आणि जानकी गेले. तो चित्रकूट पर्वत बघितला, समाधान वाटलं. काही दिवस तिथे मुक्काम केला आणि चित्रकूट पर्वतावरती परतून निघाल्यानंतर येता 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 मार्गक्रमण करता करता अनेक ऋषीमुनींच्या भेटी झाल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले. रामाला सुयश चिंतिलं, भल्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन राम येता 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 एका आश्रमाजवळ आले. आणि त्या आश्रमामध्ये एकच स्त्री रामांचं चिंतन करत बसलेली. आत गेले, लक्ष्मणानं सांगितलं, असं आत जायचं नसतं ना तपस्याने. राम म्हणाले, नियमाला अपवाद असतो, अपवादानच नियम सिद्ध. काही वेळेला देवाला सुद्धा काही काही गोष्टी आपल्या जरा बाजूला ठेवायला लागतात, जर तितकी तरल भक्ती असेल तर. आणि ती वाट बघत होती. तिच्या गुरुने तिला सांगितलं होतं, मतंग ऋषीने, काळजी करू नकोस, तू श्रीराम जय राम जय जय राम म्हण. तो राम तुला चालत दर्शन द्यायला. आणि सद्गुरूनं दिलेला आशीर्वाद आयुष्यात कधीही वाया जात नाही, वाया जात. रामांचं स्वागत केलं, एका शिळीवर बसवलं. होतं काय तिथे, चौरंग नव्हता, पाट नव्हता, टेबल नव्हतं, खुर्ची काही नव्हतं. शिळेवर बसवलं. आणि शबरी म्हणते, ती वाट बघत होती. आश्रमालया आश्रमात
देवाची वाट बघितली का? प्रामाणिकपणे आपण आपल्या मनाला प्रश्न, असं कधी देव आपल्याकडे यावा म्हणून आपण वाट बघितली? आणि अशी जर वाट बघितली ना तर भगवान येतो आपल्या पाय. रामांची पूजा केली आणि रामांसमोर तिने काहीतरी उपहार म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम या न्यायानं एका द्रोणामध्ये बोरं ठेवलेली होती. रामाने ती बघितली, रामाला परमानंद झाला. रामाने एक बोर घेतला आणि मुखात घालणार, तो लक्ष्मण मागून म्हणाला, दादा ते कुणीतरी खाल्लेली आहे, दात लागलेत त्याला. राम म्हणाले, खाऊ देत, मला अशीच बोरं आवडतात. रामाने ते बोर खाल्लं, लक्ष्मणाला दिलं, तू पण खा. लक्ष्मणानं खाल्लं नाही, दूरवर टाकलं. राम मनात म्हणाले, तुला आज नाही ताकद करणार, वेळ आली की तुला सांगतो काय याचा प्रताप आहे. शबरी झालं तुझ्या मनासारखं नाही रामा, अजून घ्या ना, मला बरं वाटत. विनवित शबरी रघुराया रे, विनवित शबरी रघुराया रे, तुझ्यासाठी आणली आजवनीची बोरे, विनवित शबरी रघुराया रे, विनवित शबरी रघुराया रे, विनवित शबरी रघुराया, विनवित शबरी रघुराया. कागदा भुकेला असशील जरी तू देवा, जमविला रानचा मेवा, तुझ साठी आणली आजवनीची बोरे, विनवित शबरी रघुराया. गोड पद. रामाने तो उपहार घेतला, झालं तुझ्या मनासारखं. आता आम्हाला पुढे जायचंय, पुढे जायचंय. ती म्हणाली, मी तुम्हाला मार्ग दाखवते. काय भक्तीचं आगळं वेगळं रूप आहे बघा. एरवी तुम्हाला भक्त देव मार्ग दाखवतो आणि आता भक्त देवाला मार्ग दाखवतो. रामा, तुम्हाला कुठे जायचंय? दक्षिण दिशेला जायचं, दक्षिण दिशेला जायचं, हो जायचं. मग पंपा सरोवराचा जाण्याचा हा मार्ग. राम निघाले, शबरीला आशीर्वाद दिला आणि शेवटी शबरी म्हणाली, माझ्या मुखातून शेवटचा श्वास जाईपर्यंत आपलं नाम येऊ, एवढंच एवढंच द्या मला, बाकी काय. राम तथास्तु म्हणाले, पुढे गेले आणि जाता 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 एक घटना अशी घडली, घडू नये ती घडली. रामांनी पर्णकुटी बांधली. आता पुढे जायचं पण जरा थांबावं म्हणाले. तो रावणाला कळलं की आपला शत्रू जवळ येतो, आपला मृत्यू जवळ येतोय. रावणाने हे हेरलं आणि मारीच नावाचा त्याचा जो एक सैनिक होता त्याला सांगितलं, मारीच्या जा लवकर. आणि कसा जाशील? कांचन मृगाचं रूप घेऊन. असंभवम हेम मृगस्य जन्म, असा कधीही कांचन मृग जन्माला आलेला नाही, कोणी पाहिलेला नाही. तो गेला पर्णकुटीच्या बाहेर. लक्ष्मण बसलेला होता. जानकीने तो बघितला आणि रामाना सांगितलं, तोडिता फुलेनी सहज पाहिला जाता, मज आण निजात वहरण अयोध्या. आता पत्नीचा हट्ट, स्त्री हट्ट, महागट्ट. लक्ष्मण बाहेर बसलाय, रामाला कळत नव्हतं का हो? असा कधी कांचन जन्माला येत नाही. तरी राम का गेले? रामाना एक धडा घालून द्यायचा होता की जे अशक्य आहे
ते कधीच शक्य होत नाही, आणि जे अशक्य आहे ते कधी शक्य होत नाही. अशा गोष्टीच्या मागे लागल्यानंतर दुःखाशिवाय काय मिळेल? यातनांशिवाय काय? हे उदाहरणाने पटवून देतो. राम गेले, त्या मारीच्याला बाण मारला, तो ओरडला माया स्वरूपात, धावा हो धावा हो धावा हो. लक्ष्मण बाहेर उभे होते रक्षण करायला. जानकी म्हणाली, जा ना भाऊजी, भाऊजी जा ना, इथे उभे का? रामांना काही जास्त कमी झालं तर? तरी लक्ष्मण आले ना. आणि शेवटी जानकी एवढंच म्हणाली, तुम्ही ज्या अर्थी जात नाही ना, त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याविषयी काही विपरीत हेतू दिसतो. विपरीत हेतू दिसतो, नाही तर जा लवकर, तुम्ही गेला असता. लक्ष्मण म्हणाले, आई साहेब, रामाने मला तुमचं रक्षण करण्याकरता इथं उभं केलं. आणि लक्षात ठेवा, जगात कुठलीही ताकद नाहीये जी रामानं मारू शकते. राम परत आले. कंचुकी घालायची होती ना तुला, त्याच्या कातड्याची कंचुकी घालून दिली. तो मारीच म्हणाला, भाग्यवान मी, आज मला रामाच्या हातून मृत्यू झाला, नाही तर या चंडाळाने मला केव्हाच मारलं असतं. पुढे गेले आणि पुढे गेले. तो काय दुर्दैव प्रसंग. पर्णकुटीच्या बाहेर राम लक्ष्मण दोघेही मृगेला गेलेले होते. काही कंदमुळं फळं आणायला गेलेले होते. आणि एवढ्यामध्ये एक भिक्षेकरी आला. लाल शाल जोडी गणदारी, पेचदार श्री बांधवली, आणि कणाचे तुझेचा येतो, रंगभूमीवरील नटसुख. आला आणि म्हणाला, ओम भवती भिक्षांते. जाताना लक्ष्मणाने सांगितलं होतं, याच्या बाहेर येऊ नका, मर्यादेच्या बाहेर येऊ नका वहिनी. तो सांगतोय, मला भिक्षा घाल ना. तिने थोडीशी भिक्षा तयार केली हो, आणि ती त्याला घालायला जाणार, पण लक्ष्मणाने आज्ञा केली होती, याच्या बाहेर येऊ नका. रेषेच्या बाहेर उल्लंघन केलं की रामायण घडतं, आणि विकारांचा अतिरेक झाला की महाभारत. आणि भक्ती अंतःकरणात झाली की भागवत. असं तो क्रमच आहे. पण त्याला काय, मी येऊ शकत नाही, मग मी येतो. मी येतो. कामातुराणां न भयं लज्जा. रावण आला तिथे, तिने नुसती ती भिक्षेचं पात्र त्या रेषेच्या बाहेर त्याला भिक्षा घालायचं म्हणून केलं, आणि रावणानं तिला उचलली. आपल्या रथात घेऊन तो आपल्या राज्यात जात होता. तेव्हा त्याच्याशी जटापट करण्याकरता एक महात्मा होता, रामांचा भक्त होता, त्याचं नाव जटायू असं. त्याने खूप झटपट केली. आपल्या चोचीनं रावणाच्या अंगावरती इतकी छिद्र पाडली, रक्तबंबाळ शरीर झालेलं, तरी तो तिला सोडत नव्हता. म्हटल्यानंतर जटायूची हार झाली आणि तो थांबला तिथे. का? राम या वाटेनं सीतेचा शोध घेण्यात येतील, आणि तेव्हा रामानं कोणीतरी सांगितलं पाहिजे की आपल्या धर्मपत्नीला रावणासारख्या निचात्म्याने लंकेत दिलेली आहे, नाहीतर राम वेडे होते. आणि तसंच झालं. सीता कुठेच मिळेना. रावण वृक्षपाषाणाला आलिंगन देत आहे, झाडांना आलिंगन देत आहे, हरणांच्या गळ्यात गळे घालून रडतात, आणि प्रत्येकाला सांगतात, माझी जानकी कुठे गेली, माझी जानकी कुठे गेली, माझी जानकी कुठे. चंपू रामायणकरांनी एक सुंदर कल्पना केली. राम वर बघत नव्हते, खाली पण बघत. का हो? सरळ बघत होते का?
सरळ, इकडे नाही तिकडे नाही, वर नाही खाली नाही. असं कसं राम चालत होते? ते म्हणाले, अहो ते राम होते म्हणून तसे चालत. आणि काय कल्पना केली चंपूकाराने? यम धात्रिश्वश्रू कुलपतिरयं मे दिनकरः रघूणां वंशोऽस्मि न क्वचिदपि कान्तापहरणम् यं जातं श्रुत्वा निजकलङ्कोऽपि वैधेयः न चार्णो न चोर्ध्वं नयति मुखचन्द्रं रघुपति. जय जय रघुवीर समर्थ. खाली बघायचा विचार केला तर म्हणाले, ही धरती म्हणजे माझी सासू. ती म्हणेल काय जावई आहे, त्याला आपली बायको नाही राखता येत, उगाच याच्या गळ्यात पोर बांधली. कुलपतिरयं मे दिनकरः, वर बघावं तो सूर्य. तो सूर्य म्हणेल काय ड्यूट आहे आमच्या घराण्यात जन्माला आलेला. बायको सांभाळता येत नाही आणि तिचा शोध घेण्याच्या ऐवजी रडत बसला. रघुणां वंशोऽस्मि न क्वचिदपि कान्तापहरणम्. म्हणून ते खालीही बघत नव्हते, बाजूलाही बघत नव्हते, समोरच बघून चालले. आणि असे राम जो जात आहेत एवढ्यामध्ये कैलास पर्वतावरती एक घटना घडली. अध्यात्म रामायणाची सुरुवात इथे आहे. जाता जाता उल्लेख करतो, शंकर भगवंताच्या ध्यानात होते. तो पार्वतीने विचारलं, तुम्ही सगळ्यांचे मोठे देव आणि तुम्ही कोणाचं ध्यान करता? ते म्हणाले, माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु. नान्य, मी रामाचं चिंतन. रामाचं, ज्याची बायको कुणीतरी नेली आणि तिच्या नावानं रडतोय, शोक करतोय, त्या रामाचं चिंतन करता? बरे कुठले? पार्वती शंकरांना म्हणाली. भगवान म्हणाले, म्हण तू, माझ्या प्रभू करता मी काही सहन करायला नाही. मी त्यांना मोह देतो नाही. भगवान म्हणाले जाऊ नको. सतीला म्हणाले जाऊ नको, नापास होशील परीक्षेत. आता मी रिझल्ट सांगते तुझा. ती म्हणाली असं कसं? मी सीतेसारखी होऊन जाईल. तिने वल्कल धारण केले आणि रामाला मोहित करायला राम जिथे बसलेले होते एका शिळेवरती झाडाला टेकून, तिथे आली. लक्ष्मण बाजूला होता. लक्ष्मणानं बघितलं आणि लक्ष्मण रामाला सांगतोय, तो राम म्हणे सौमित्रा ही जानकी म्हणत कैसी. दादा वहिनी आली ना, बघा तिच्याकडे, खरा स्वीकार तिचा. रामाने सांगितलं, लक्ष्मणा तू सुद्धा बसला, तू सुद्धा बसला. वही वहिनी तर कोण आहे? ही जानकी म्हणसी कैसी. मदनांत का जो का शंभू त्याची ही सुंदर जाया. ही रचिते सर्व जगाची अघटित सारी माया. आणि राम म्हणतात, आई आई तू काय आलीस? आता आलीस ना तर ये माई, ये माई. तिने खाली मान घातली. परीक्षा घ्यायला गेले होते पण नापास झाले. तरी शंकराने सांगितलं होतं जाऊ नको, पण इतकं सांगून सुद्धा जी ऐकेल ती. आई ये तू काय आलीस? माझ्या एवढ्या 300 आया आहेत त्या नाही आल्या, पण या आई तुला या लेकराची कणव आली म्हणून आलीस ना. आता ये इथे. राम त्यावेळेला दंडकारण्यात होते आणि ती जिथे आली ना तिला तिथे स्थापन केली. म्हणून तिचं नाव तुकाई म्हणजे तुळजापूरची भवानी, छत्रपतींची कुलदेवी. आणि पुढे काय म्हणाले, ये माई. ती या माई आमची. सातारा जिल्ह्यात औंध आहे ना, तिथे वरती डोंगरावर मंदिर आहे. राम पुढे चालले. भगवतीनं आशीर्वाद दिला, तुम्ही ज्या कार्याकरता आलेल्या ते कार्य सिद्ध होईल. आणि येता 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 ऋष्यमूक पर्वताजवळ आले. तिथे सुग्रीव नावाचा राजा होता, पण रामांसारखा समदुःखी होता. त्याच्या पत्नीचं अपहरण सुग्रीवाचा भाऊ वाली यांनी केलेलं होतं. त्याची पत्नी तारा असताना सुद्धा. याला म्हणतात राक्षसी.
तो दुःखी होता. मारुतीराय त्याचं खूप सांत्वन करत होते, बघूया आपण काहीतरी मार्ग काढू याच्यातून. आणि एवढ्यामध्ये राम तिथे गेले आणि मारुतीरायाने बघितलं आणि मारुतीराय रामांच्या चरणाला लागले. जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं अतुलित बलधामं हेम शैलापदेयम् असं यांचं वर्णन केलं. रामांजवळ आले, रामाला नमस्कार केला. रामाने उठवून आपला परिचय दिला. मी रामदूत हनुमान, मी आपलाच दूत आहे, मी आपला दूत आहे. रामांनी त्याला जवळ घेतलं, क्रीडालिंगन दिलं आणि म्हणाले आम्ही वनवासी तापसी आहोत. ते म्हणाले आम्ही पण वनवासी, आम्ही पण वनवासी. मी सुग्रीवांचा दूत आहे आणि सुग्रीव महाराज सुद्धा आपल्यासारखे दुःखी आहेत. तेव्हा आपण परस्परांना सहाय्य केलं तर या दुःखातून मार्ग सापडेल. राम म्हणाले ठीक आहे. सुग्रीवाकडे आले. सुग्रीवाने नमस्कार केला, लक्ष्मणाला रामाना नमस्कार केला. आणि वाल्मिकी पुढे लिहितात सुग्रीवाने रामानं सहाय्य करायचं ठरवलं. राम म्हणाले मी पण तुला सहाय्य करतो. तुझी पत्नी जी वालीने अपहृत केलेली आहे ना, मी तिला वालीकडून सोडवतो. वेळ प्रसंग आला तर त्या वालीचा वध सुद्धा का धर्मरक्षणार्थ माझा जन्म. वालीला कळलं आणि राम वाली बरोबर युद्ध, वालीने आव्हानच दिला असेल कागदात टाकले तर हे युद्धात. राम युद्धाला तयार झाले. लक्ष्मण बाजूला होता. लक्ष्मणाला म्हणे तू आता येऊ नको. राम युद्धाला तयार झाले आणि तो पण युद्धाला तयार झाला. तुल्यबळच होता तो. वाली म्हणजे सामान्य नव्हे. अंगदाचा बाप तो. अंगद किती ताकदवान होता. आणि रामाने वालीचं युद्ध कसं केलं असेल, समोरासमोर नाही केलं. समोरासमोर नाही केलं, झाडाच्या आडून केलं. झाडाच्या आडून बाण सोडायचे. वाली म्हणतो किती भेकड आहेस तू, अरे समोर येऊन मला मारलं. हा काय धर्म आहे? हे काय धर्मयुद्ध आहे? रामाने सांगितलं मी धर्माचे केले पालन, वाली वधला खल निर्वळा. तुझ्यासारख्या खलांना असंच मारायचं. वालीचा वध झाला. सुग्रीवाच्या पत्नीची सुटका केली आणि सुग्रीव म्हणाला रामा आता पुढे काय करणार, पुढे काय करणार. 10-12 दिवस गेले. तो लक्ष्मण जाऊन म्हणाला सुग्रीवाला, सुग्रीवा तुझ्या लक्षात आहे ना, तू सांगितलं होतंस ना रामाला मी तुमचं काम करीन. केव्हा करणार, केव्हा करणार, लवकर बोल. तुला अजून सांगतो, ज्या बाणानं वालीचा वध केलेला आहे रामाने, तो बाण अजून रामांच्या भात्यामध्ये शिल्लक आहे याची जाणीव थेट कामाला. तेव्हा सुग्रीव आला जागेवरती आला आणि सांगितलं रामा चुकलं माझं, मी आता आपल्याला मदत करतो. काय करू, मी तुझी पत्नी मिळवून दिली, आता तू माझ्या पत्नीचा प्राप्त करून देण्याकरता प्रयत्न कर. परस्परम भावयंता. मग काय करायचं, ती कुठे गेले मला कळलंय. जटायूने येताना सांगितलं होतं रावणाने तिला नेलंय, रावणाने तिला. आणि त्यावेळेला जटायूने रावणाने तिच्याशी झटापट करत असताना तिच्या अंगावरची कुंडल उतरली, दागिने उतरले, पैंजण उतरवले आणि ते खाली पडले. ते जटायूने जमा केलेले होते आणि ते रामाला दिले आणि सांगितलं हे घ्या आपल्या धर्मपत्नीचे आनंद. लक्ष्मणाला दाखवलं. ओळखलंस काय याला, हे काय आहे. लक्ष्मण म्हणाला दादा खरं सांगू का, माझं तिकडे अजिबातच लक्ष नव्हतं, कधीच लक्ष. माझं लक्ष आपल्याकडे होतं. नाहम जानामि केयू नाहम जानामि कुंडले नूपुरे तभिजानामि नित्यम पादामि वर. काय लक्ष्मणाचं चरित्र आहे रामाचं. एक पोपट होता, तो लक्ष्मणाला एकदा विचारत होता झाडावर बसून. जानकी आत होती
आणि लक्ष्मणाला तो पोपट विचारतोय, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा श्रीरांच्या यवनम उभाभ्याम यस्य संभृता तस्य नो चलते मनः. इतकं सगळं वातावरण तुला अनुकूल असताना तुझं मन विचलित कसं होत नाही, विषयी कसं होत नाही. काय लक्ष्मणानं उत्तर दिलं. तो म्हणाला, पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता उभाभ्याम यस्य संभृता तस्य नो चलते मनः. ज्याचा बाप शुद्ध आहे, शुद्ध चरित्राचा, ज्याची माय पतिव्रता आहे, त्याच्या पुढे कितीही जरी उपभोग उभे राहिले तरी त्याचं मन चलित होत नाही. तस्य नो चलते धीर स्तत्र न मुह्य. शोधायची कशी, कोण शोध घेईल. पण पलीकडे जायचंय, साधा एवढा सागर पार करून जायचंय, सेतुबंधन करायचं ठरलं, पण ती तिथे आहे की नाही हे कळलं पाहिजे ना पहिल्यांदा. उगाच कष्ट करत. सुग्रीव म्हणाला, माझ्याकडे एक आहे की जो या गोष्टीचा नक्की छडा लागेल आणि काम करूनच परत येईल. मी गेलो होतो पण मला काही दिसलं नाही असं नाही सांग. ते होते हनुमंत. हनुमंताला बोलवलं. हनुमंत रामांच्या पायाशी नतमस्तक. रामायणातलं हनुमंत हे पात्र काढलं नाही का तर रामायणाला काही अर्थ नाही. रामाचं जितकं महत्व आहे तितकंच रामायणात हनुमंताचं. बुद्धिवतां वरिष्ठं धन्य अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखानं बोला जय 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 श्री. अखंड रामनाम मुखामध्ये आहे. आणि रामाने सांगितलं, मारुते एवढं काम करतो करतो. लंकेत जायचंय जातो, तपास करून यायचंय करतो, तिची काय अवस्था आहे बघून यायचंय येतो. कशालाच नाही म्हटलं नाही त्यांनी, कशाला नाही म्हटलं नाही. आणि राम म्हणाले, मग जातोस तू जातो. पण रामा एक गोष्ट लक्षात घ्या, मी जानकीला आजपर्यंत कधी बघितलेलं नाही, तिच्याशी बोललेलो नाहीये. ती मला कसं ओळखेल मी रामांकडनं आलोय. मला काहीतरी खूण द्या, मला काहीतरी खूण द्या. राम म्हणाले, हा खरा बुद्धिवान आहे. रामायणाला सगळीकडनं मर्यादा आहेत लग्या, कारण ते मर्यादा पुरुषोत्तमाच आहे. म्हणून रामचरित्र अनुकरणीय आहे. मोंगली महाराज म्हणायचे, आणि कृष्ण चरित्र चिंतनीय. रामासारखं अनुकरण करावं, कृष्णासारखं अनुकरण करायला आपण गेलो तर आपल्याला 7 जन्म जमणार नाही. इतकं ते कठीण. अहो तो उभा सुद्धा सरळ राहत नाही ना. बघा सरळ राहतो उभा, कायम झेड सिक्युरिटी आहे. उभा सरळ राहत नाही, पण सरळ राहतो तो झेड सिक्युरिटीने. तोंडामध्ये पावा घेऊन, वरती मोरपीस लावून. अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम आचार्य म्हणतात. तो आनंदाचा म्हणजे कामाचा सागर आहे आणि आनंदाचा सागर. हनुमंत म्हणाले, खूण दिली. काय दिली? मुद्रिका दिली, म्हणजे अंगठी दिली. नुसतीच अंगठी नाही दिली, आधी एक मुद्रिका त्याला दिलेलीच होती. त्या मुद्रिकेचं नाव राम नाम मुद्रा असं होतं. ती घेतली, रामाला नमस्कार केला, उड्डाण केलं. जय जय रघुवीर. आणि लंकेत येऊन पोहोचले. बघितलं सगळीकडचं वातावरण. आणि ज्या अशोक वनामध्ये सीता शोक करत होती तिथे एका झाडावरती जाऊन बसले आणि तिथून सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम
वरती पांदीवर तो जानकीनं तो मधुरनाद ऐकला आणि म्हणते, कोण आहेस रे तू? माझ्या स्वामींचा भक्त, माझ्या स्वामींचं नाव घेणारा, मला दर्शन दे ना. माझ्या स्वामींचं दर्शन होऊन खूप दिवस झाले. ये ना खाली, ये ना खाली, ये ना खाली, बोल ना माझ्याशी. मारुतीराय खाली उतरले. जानकीच्या संरक्षणाकरता खूप अप्सरा स्त्रिया ठेवलेल्या होत्या, राक्षसी ठेवलेल्या होत्या. त्या सगळ्या झोपलेल्या होत्या. सरकारी कर्मचारी कामावर झोपणार नाही तर काय करणार? मारुतीराय समोर गेले आणि काय सांगितलं? जानकीला काय सांगितलं? मारुती कर जोडून या, सीतेसी म्हणे धरू नको शंका. मी रामदूत हनुमान तुझ्यासाठी शोधिली असे लंका. मी रामांचा दूत आहे, तुझ्याकरता शोध घ्यायला आलोय. ही खूण आहे, ती खूण ती मुद्रिका दिली. पहिली खूण अगोदरच सांगितली ती राम नावाची, आता पहिली निर्गुणाची सांगितली, आता सगुण खूण दिली. जानकीला बरं वाटलं. काळजी करू नको, राम येणार आहेत, निघाले तुला येणार, फक्त मला शोध घ्यायला पाठवलंय, नक्की तू इथे आहेस. रामांचे श्रम वाया जाऊ दे. तुला आनंद वाटतो, तुझं कल्याण असो. जगदंबेनं आशीर्वाद दिलाय. आणि रावणाने बघितलं सगळं, रामाने हनुमंताने बघितलं सगळी लंका. आणि हनुमंत म्हणतात, या लंकेत जो राज्य करतो त्याला भेटायला पाहिजे की नाही पहिल्यांदा. निघाले आणि रावण जिथे ज्या सिंहासनावर बसायचा ना, त्या सिंहासनापेक्षा उंच सिंहासन आपल्या शेपटात तयार. त्या शेपटात सगळी ताकद, वानरांची ताकद सगळी शेपटात असते. आणि वर जाऊन बसले. रावणाने बघितलं, कोण आहेस तू? माझ्यापेक्षा उच्च आसनावर बसतोस. त्यांनी सांगितलं, मी रामांचा दूत हनुमंत. मग खाली बस ना, वर का बसतो? मारुती म्हणाले, 10 डोक्यांचा बिंडोक कारभार कसा चालतो हे मला खाली बसून कळणार नाही, म्हणून वर बसून बघतोय. अरे याला बांधा. लोकांनी त्याच्या शेपटीला चिंध्या बांधल्या, काही काही नको त्या वस्तू टाकल्या आणि त्यांनी जे उड्डाण केलं ती सगळी लंका जळायला लागली. फक्त अशोकवनात जानकी जिथे होती ना, त्याला त्यांनी स्पर्श केला. अरे याला धरा, अरे याला धरा, अरे याला धरा. सापडतं पण या झाडावरून त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर, या घरावरून त्या घरावर, या महालावरून त्या महालावर. परत आले सांगितलं, रामा जानकी तिथेच आहे आणि सुरक्षित आहे. ती आपल्या कायम नामस्मरणात आहे ना, म्हणून सुरक्षित. रामाला आनंद झाला. राम निघाले. पलीकडे जायचं तर सेतू बांधायचा होता. तो कसा बांधायचा? रामांकडे मोठे मोठे इंजिनियर होते, त्यांना कामाला लावले. सगळ्यांना कामाला लावले आणि सगळे कामाला लागलेले असताना प्रत्येक जण म्हणतोय, काय म्हणतोय? सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह उपटणे, गजांगशाच्या शिळा उचलणे, जळात द्यावे सवे झोपुनी, सेतू बंधरे जोडून ओढा त्वरित लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे
थांबतायत ती सगळी वानर मंडळी आपलं नाव घेऊन एक एक दगड टाकतायत आणि दगडाला दगड जोडतायत. त्याला असं वाटलं आपल्या नावात एवढी ताकद आहे, आपण एखादा दगड सोडला तर काय. त्यांनी एक दगड घेतला, त्याच्यावर राम लिहिलं आणि तो सोडला. तो करणार नाही, तो बुडला. मारुतीने टाळी वाजवली. असं आहे, रस्त्यात जाताना पडल्याचं दुःख होत नाही, आपल्याला कोणीतरी पडले हे बघितलंय याचं दुःख जास्त. मारुती म्हणाले काय झालं देवा. सांगितलं प्रामाणिकपणे असं असं झालं, मी दगड टाकला तो बुडला. मारुती म्हणाले खरंच आहे, नाही खरंच आहे. तुम्ही ज्याला सोडलात तो तरेल कसा. तुम्ही ज्याला धरलात तो तरतो आणि सोडलात तो बुडतो. एवज्जन्ति निमज्जन्ति च सदा येषां परा दुस्तरा. हनुमंत सेतू झाला, सगळी सेना पुढे गेली. राम लक्ष्मण गेले आणि राम लक्ष्मण गेल्यानंतर लंकेत पोचले. पोचल्यावर सगळं बघितलं तर रावणाला रामाने आव्हान दिलं, ये आता बाहेर, आता घरात बसू नको. रावणाची पत्नी सांगत होती मंदोदरी, आता वैर सोडा, परे राम जोडा. आपलं कल्याण आहे त्याच्यामध्ये. ऐकलं नाही. पण युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं आणि इंद्रजिताने वज्र टाकलं लक्ष्मणावरती. लक्ष्मणाला मूर्छा आली. आता काय करायचं. रामानं आठवलं अशी एक दिव्य वल्ली आहे, पण ती आणणार कोण. कोणाकडे आणणार कोण. हनुमंताला सांगितलं जाऊन आणतोस. कशाला नाहीच म्हटले नाही. आणि निघाले, द्रोणागिरीवरती पोचले आणि ती संजीवनी आणली. किती वेळात आणली. कोणी सांगितलं. रामायणकारांनी सांगितलंय. फोडणीला मोहरी टाकल्यानंतर ती तडतडून ज्या वेळेला परिपक्व होते, इतका वेळ ज्याला जो लागतो ना तेवढ्या वेळात याला म्हणतात बुद्धिमत्ता वरिष्ठ. लक्ष्मणाला ती संजीवनी लावली. इंद्रजिताचा वध झाला. विभीषण सांगतोय दादा हे सोड रे. राम हा जगाचा माय बाप आहे, त्याच्याशिवाय करू नको. विभीषणाला हाकलून द्या म्हणून सांगितलं. कुंभकर्णाला जावं. तो बराच वेळ झोपलेलाच असायचा. तो झोपत झोपतच बोलायचा आणि बोलत बोलत झोपायचा. काही माणसं बोलत बोलत चालतात आणि चालत चालत झोपतात. काही माणसं ऐकत ऐकत झोपतात आणि झोपत झोपत ऐकतात. असे आमच्या प्रवचन कीर्तनात बरेच नमुने असतात. विभीषणाचा वध झाला आणि रावण समोर उभा राहिला. आता कसं युद्ध झालं होते. तुम्ही वर्णन करतात गगनम गगनाकारम सागरो सागरोपमा. राम रावण योर युद्धम. राम रावण योर. राम रावणाचं युद्ध कसं झालं. आकाश आकाशासारखं, सागर सागरात असतो तसं राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखं झालं. त्याला उपमाच नाही. रावणाचा पराभव झाला आणि राम म्हणतात विभीषणाला आता त्याचा अर्धदेवी तुला करायला पाहिजे. विभीषण म्हणतो आयुष्यभर ज्यांनी रामाशी वैर केलं त्याच्या प्रेताला सुद्धा मी वाहत लावणार नाही. राम म्हणतात तू नाही करशील तर मी करीन. याला म्हणतात रामचरित्र. मरणांताने वैराणी. संपलं सगळं, संपलं सगळं. पण त्याची थोडीशी दुगदुग होती. लक्ष्मणाला सांगितलं जा त्याला जाऊन विचार आता तरी काही सांगायचंय का तुला. लक्ष्मण गेला आणि रावणाला विचारलं रावणा तुझी अशी अशी अवस्था झाली. रावणाला ज्या भावाने केली त्याला माहित, त्याला तो कोण आहे मला माहितीये पण तुला म्हणून सांगतो लक्ष्मणा
निसर्गानं ज्या ज्या गोष्टी आपल्या ताकदीनं निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल करायचा शहाण्या माणसानं आयुष्यभर कधीच प्रयत्न. कारण जी गोष्ट जिथे असते तिथेच ती शोभते. लक्ष्मणाने सांगितलं ठीक आहे, आपला उपदेश मला पडतो. शेवटी तो ब्रह्मपुत्रच होता. वृत्ती तामस होती पण ब्रह्मपुत्र होता ना. मरणाच्या वेळेला सुद्धा चांगला विचार आला की नाही त्याच्यात, आपण तेवढंच घ्यावं ना. विभीषणाला राज्यावर बसवलं, राज्याभिषेक झाला आणि राम म्हणाले आता आम्ही निघतो. जानकीला सोडवली, तिने अग्निकाष्ठ भक्षण अग्निकाष्ठ प्रयोग केला आणि राम निघाले घेऊन तिला. लक्ष्मणाला निघाले, सगळी वानर मंडळी म्हणाली आम्ही येतो. राम म्हणाले चला. विभीषणानं पुष्पक विमान दिलं, त्या विमानात सगळे बसले आणि येता 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 गंगेच्या किनारी भारद्वाजांकडे आले. भारद्वाजांचे आशीर्वाद घेतले. रामा तुझं कल्याण होईल. आज तू मोठं धर्म कार्य केलंस. त्या गंगेची साडी चोळी घणा धारणाने ओटी भरली जानकीने आणि सांगितलं आई गंगे माझ्यावर कृपा कर. पुढे तो जो गुहक होता केवट होता तो आला भेटायला. रामाने त्याला देवा तुम्ही महत्कार्य केलं, महत्कार्य केलं. या सगळ्या देशाला तुम्ही बंधनमुक्त केलं. येताना लक्ष्मण म्हणाला दादा आता आपण लंका जिंकलीच आहे ना, तो विभीषणाला कशाला त्याच्या राज्यावर बसायचं. आपण अयोध्येला जोडली असती की नाही, भारताला जोडली असती ना. राम म्हणाले साम्राज्यवाद हा आपला विचार नाही. साम्राज्यवाद हा आपला विचार नाही. तेव्हा लक्ष्मणा असं पुन्हा मनात आणू नको. अयोध्येला आले तो भरत वाटत बघत होता दादा केव्हा येतात. त्यांनी सांगितलं 14 वर्ष त्या दिवशी पूर्ण होतील, त्या दिवशी आला नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करून प्राण दे. मारुतीला पाठवला होता जा. तो मारुती असा वरती फेऱ्या घालतोय. तो भरताने विचार केला हा कोणतरी रावणाचाच दूत दिसतोय. मारुती चटकन खाली उतरले आणि भरताला सांगितलं मी रामदूत आहे. प्रभू येत आहेत, निघालेत, आलेत जवळ. लक्ष्मणाला परमानंद झाला. अयोध्येचे प्रजाजन सगळे एकत्र झाले आणि रामाच्या स्वागताची तयारी केली. वशिष्ठ आले, रामाच्या सगळ्या आया आल्या आणि स्वर्गस्थ राम खाली उतरले त्या विमानातून आणि स्वर्गस्थ देवाने ऋषीमुनींनी रामावरती पुष्पवृष्टी केली. वशिष्ठाने सांगितलं रामा आता राज्याभिषेक व्हायला हवा, राज्याभिषेक व्हायला हवा. काही लोकांनी वशिष्ठांना विचारलं मागचाही मुहूर्त तुम्ही काढला होता, तो मुहूर्त चुकीचा निघाला आणि आताही तुमचाच मुहूर्त आहे, मग आता तरी बरोबर होईल ना. वशिष्ठ म्हणाले मागचा मुहूर्त जो होता तो रावण वधाचं प्रस्थान ठेवण्याचा होता आणि आताचा मुहूर्त जो आहे तो अभिषेकाचा. रामा राज्याभिषेक झाला. रत्नजडित सिंहासन वरती बैसे रघुनंदन वामा अंकी जानकी माई जगत जननी माझे बाई. समर्थाने ती ललिताची पद केली ना, तुमचा उपेदर छान पडतो. मी त्याला सांगितलंय मला ती हवे, बाकी काही नाही दिलंस तरी चालेल, पण ती ललिताची पद मला. रामांचा राज्याभिषेक झाला आणि चर्चा सुरू झाली. काय चर्चा सुरू झाली की जानकी रावणाच्याकडे इतके दिवस राहून सुद्धा शुद्ध कशी. चर्चा रामांच्या कानावरती गेली आणि रामाने ओळखलं. रामाला माहित होतं तिने अग्निकाष्ठ भक्षण केले, अग्नीने तिची पातिव्रत्याची साक्ष दिली. पण राम म्हणाले राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो. स्वामी खरा पण उपभोग शून्य स्वामी असतो. आणि असा अपवाद मला लोकांकडून सहन नाही व्हायचा केलेला. जानकीला लक्ष्मणाला सांगितलं तिला पोचव.
कुठे पोचलो, कुठेही पोचलो. लक्ष्मणाला वाईट वाटलं, काय माझ्यावर हे कर्म ओढवलं. जानकीला बरोबर घेतली आणि तिला महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात आहे. बाई इथे तू ना माझी मुलगी आहेस. वाल्मिकीचं पूर्वचरित्र फार मोठं आहे, विस्तार वयाचा अर्थ सांगत. माझी मुलगी आहेस तू, इथे राहा, काळजी करू नको. आणि ती ज्या वेळेला रामांकडून निघाली तेव्हा तिच्या उदरात गर्भ यथावकाश प्रसूत झाली आणि 2 मुलगे झाले. वाल्मिकीने त्यांचं संगोपन केलं, नामकरण केलं, लव आणि कुश. त्यांना रामकथा सगळी शिकवली आणि रामकथा सगळी शिकवल्यानंतर वाल्मिकी म्हणतात, आता ही रामकथा ज्याची आहे त्याला जाऊन आहे. ती मुलं दोघही निघाली, सोळ परिधान केलंय, कमरेला शेला बांधलाय, जटाजूट उलटाय, गळ्यामध्ये सतार आहे, एका हातात चिपळी आहे. देवर्षी नारदांचेच अवतार आहेत की काय असं वाटायला. आणि येता 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 अयोध्येत आले तर रामाला कळलं की 2 मुलं कोणीतरी आलेली आहे आणि ती आपलीच कथा सांगतायत. त्यांना बोलवा. त्यांना पाचारण केलं, आसन दिलं आणि आम्हाला आता आमची कथा ऐकवा. म्हणून त्यांनी कथा ऐकवायला सुरुवात केली आणि कथेचा शेवट एका सुंदर अशा पदाने केलेला आहे. माडगुळकरांनी ते फारच छान केलं आणि बाबूजींनी त्याला चाल पण सुंदर लावली, भैरवीतली आहे. भैरवी म्हणून पुढे कृष्ण जन्म घेतला. रघुरायाच्या नगरी जाऊन श्रीराम अनेकांनी आजपर्यंत गायली, अनेकांनी. किती रामायण निर्माण झाली? मोरोपंतांनी 108 रामायण रचलेली. त्यातलं एक रामायण आहे निरोष्ठ रामायण, जे त्या रामायणातल्या आर्या म्हणताना ओठाला ओठ लागत नाही. ती म्हणाल कसं शक्य आहे? राम म्हणताना ओठ लागतो की नाही? पण मोरोपंतांनी अशी रचना केली की ओठाला ओठच लागत. अध्यात्म रामायण आहे, आनंद रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, समर्थांचं रामायण. इतकंच काय, समर्थांच्या अंतरंग शिष्या
वेणाबाई याने पण रामलं. वेणाबाईचं चरित्र फार गोड आहे, फार गोड. अशी रामकथा रामाच्या चरणी अर्पण करतो. आणि शुकाचार्यांनी आधी ही कथा का सांगितली? कारण कृष्ण कथा ऐकताना विकल्प निर्माण होऊ नये म्हणून. कारण कृष्ण कथा ऐकताना खूप विकल्प निर्माण होतात, खूप संशय निर्माण होतात. ते होऊ नयेत आणि मन रामरंगी रंगावं म्हणून ही कथा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला आधी सांगितली. आता यानंतर थोडासा ब्रेक होईल.